तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर फिरणं झाले फिरून आणि आता होतं तसं आपण घरी येऊन आपल्या प्रोफेशनल गेमकडं वळायचं आहे. तर आज मॅचचा दिवस आहे आणि नुसतं उन्हात 3 दिवस फिरून पाक तोंडाचं काय अवस्था बेकार झाली, म्हणजे पूर्ण काळपट झाले. घरातली बी शिव्या दिली की बाबा ही काय करून आला आहे. म्हटलं चालायचं आता, ट्रिप आहे म्हटलं, उन्हात फिरणं होतच असते. आणि जर आता 4 दिवस जर सलग घरात बसलं तर होते व्यवस्थित, जसा चेहरा होता तसा होते, पण क्लिअर व्हायचा टाईम काही दिसत नाही. कारण कंटिन्यू आता मॅचेस सुरू झाले, सीझन चालू झाले असले बसणं. आता जानेवारी ते मेपर्यंत नुसतं पळाय असते, ऊन बिन बघून चालत नाही. आज पण आपण जायचं आहे खेळायला, तर आवरून लवकर जायचं आहे म्हणून गजर लावून झोपलेलो 8 वाजताचा. म्हणजे 8ला उठलं की 9 ते 9:15 आवरून बाहेर पडायला येते. पण एवढी झोप आली की झोपत समजलं नाही, गजर तसंच बंद करून झोपलेलो. आणि आता वाजलेत 10:15, आपल्याला पोचायचं 10:30पर्यंत. तरी पण टायमातच निघायला लागली, पण थोडा वेळ झाल्यामुळं जरा आवराय गडबड झाली आणि त्यामुळं झोपतच आंघोळ केली, त्यामुळे चेहरा बी अजून सुजल्यासारखाच वाटायला लागला आहे. तर चला जाऊया, आपण सामान आपलं भरून घेतलं. Okay, let's go. तर आता अर्ध्या वाटत आले, म्हणजे पोचले. कोल्हापूर थोडं 15 किलोमीटर अंतरावर आहे, कोल्हापूर जवळ आलो आहे. पण गाडी चालवायची सवय नसल्यामुळं असलं वाईट कंबर दुखायला लागल्या की बा सगळं वारं बिरं नको वाटायला लागले. तरी पण पूर्ण पॅक होऊन आले आणि चेहऱ्यावर सगळं धुरळा मफलर लावला आहे, चष्मा घातला आहे, टोपी बी घालून आले. हेल्मेट आणणार होतो पण सगळं सामान एवढं कुठं आणायचं म्हणून आणलं नाही. तर आता जायचं आहे, जरा नको वाटायला लागले, पण काय सहन केलं पाहिजे, स्ट्रगल आहे म्हटल्यावर तेवढं करायला लागतंय. आणि मेन म्हणजे आज स्लीपर घातले, तुम्हाला दाखवतो बघा. खाली स्लीपर घालून आले. अरे बूटची सवय आहे, कायम बूट घातलं की निवांत जरा लेस ढिल्ल्या करायच्या आणि निघायचं पुढं. पण आता बूटचा सीन हा झाला आहे की घेतलं आहे मी मित्राकडून आणि आणलेलं 7 नंबरचं. पाय झाला आहे बरोबर 7.5 नंबरचा. 7 नंबरचं घेतलं की बारकं होते आणि 8 नंबरचं घेतलं की मोठं होते. त्यामुळं तो म्हणला जरा 2-3 वेळा खेळ मोठं होते. पण आता बोटं पाक बसताना असे आखडून बसते ते पाक, त्यामुळं पाया नकाला जरा जखम झाल्यासारखं झालं की दुखते. त्यामुळे पहिल्यांदा स्लीपर घातले आणि गाडी चालवताना गारगार लागायला लागले, वेगळंच वाटायला लागले. तर चला जाऊया आता, बाद झाला तर थांबणं. आता निघलं टायमावर पोहोचणं गरजेचं आहे. आत्ताच ग्राउंडवर आली आणि तुम्हाला ग्राउंडचा व्ह्यू दाखवतो बघा. सगळं पब्लिकनं खचाखच भरले ग्राउंड. ह्या साईडला तर गर्दी सावली असल्यामुळे सगळे ह्या साईडलाच बसले पब्लिक. गाड्या लावायला जागा नाहीत. गांधी मैदान कोल्हापूरमध्ये आलो आहे आपण. मैदानात मॅच चालू आहे, ती झाल्यानंतर लगेच आमची मॅच आहे. आमची 4थी मॅच घेतलेली लास्ट, आता 3री मॅच चालू आहे. ती चालू झाल्यानंतर लगेच खेळायला उतरायला लागणार आहे. आणि सगळी टीम येऊन बसली, आता सगळे आलेत. कॅप्टन जलसिंग पाटील ते सगळे येऊन बसले. आणि गांधी मैदानात पहिल्यांदा झाली, पहिली टुर्नामेंट खेळायची आहे, त्यामुळे चांगलं खेळायला लागणारच आहे. आणि चषकचं नाव पण गांधी मैदान चषक आहे. पर्व जास्तच आहे, पण नवीन सीझनची इथं सुरुवात आहे. तर मैदानात चालू असलेला सामना 2 चेंडू 2 धावांवरती आला. एवढ्या घासाघाशी चालू आहे. एक कॅच सोडल्यामुळं सगळे पाक वाट लावून ठेवली आहे. एक कॅच सोडल्यामुळे मॅच कुठं कुठे गेली. तर आत्ताच पहिली मॅच झाली आमची, म्हणजे तशी 4थी होती, पण गटातले पहिली मॅच होती. आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतलेली, ऑपोजिट टीम कशी घेत्या बघायला. आणि 6 जरा मोठा आहे, 70 ते 80 मीटर 6 आहे. त्यामुळे पहिला बॉलिंग घेतली आणि अपोजिट संघाला 47 धावांवरती थांबवलं. आम्हाला 48चं टार्गेट होतं, ते आम्ही निवांत 2 ओव्हर राखून चेस केलं. बॅटिंग लाईनअप सगळी व्यवस्थित आहे, त्यामुळं भारी झालं, आमचं कॉम्बिनेशन जुळून आलं. आणि पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात नॉकआउट पद्धत खेळायला लागली. कायम बावड्यात जेव्हा मी येईल तेव्हा लीग पद्धत खेळलेलो, आता नॉकआउट खेळायला लागली. त्यामुळं ती पण जरा बरंच वाटायला लागले. LB आऊट काही ह्या भागात असते, आपल्या सांगली भागात नाही, कोल्हापूर भागात LB पद्धत आहे. गप आऊट, अंपायरनं आऊट म्हटलं की गप बाहेर जायचं, उद्दत घालायची नाही. आणि ते पहिली मॅच झाली, आता चालू आहे नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यानंतर आता दुसरी मॅच असणार आहे प्री क्वार्टरची, ती खेळायची आणि मग त्यानंतर क्वार्टर फायनल सामना खेळायचा. असं 3 मॅचेस आजच्या दिवसात होणार आहेत.
तर आता आल्या सगळी टीम नाश्ता करायला आणि ही सगळी टीम आहे आमचं स्पॉन्सर जीवन सर आणि आमच्यावर आहे आयकॉन प्रवीण लोंढे केदारदा ज्योतिबा केदारदा आणि आमच्या गड्याला आणले खेळायला पण सिस्टीम इथं दोन आयकॉन चालत होतं आणि नॉन प्रोफेशनल सगळी टीम त्यात गड्याला आयकॉन आम्ही बोलवला आहे कोडोलीतनं आणि नाही चालत एक झालो जयसिंग पाटील झाला तिसरा आयकॉन ते नाही चालत म्हणते त्यामुळं गड्याला दिवस आताच गेला आहे सगळा दिवस आता नुसतं मॅच बघूनच घालायचा आहे त्या सगळ्या डोक्याला तापच गड्याचा. तर आता दुसरी मॅच आहे आणि दक्कन पन्हाळा विरुद्ध वाकळे स्पोर्ट्स वाकळे यांच्याबरोबर आहे आणि 5 ओव्हरची मॅच असल्यामुळं पहिला टॉस हारून आम्हाला बॅटिंग आल्या आणि बॅटिंगमध्ये आता 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करेन तर सेफ राहते कारण बाउंड्री लांब आहे आणि ग्राउंड मोठा असल्यामुळं पळून पण धावा होते तशा धावा आम्ही करायला बघू. 5 तारखेला सांगू 5 तारखेला पुढे जातो 7 तारखेला नाही 5 तारखेला. तर आत्ताच मॅच झाले 2 मॅच झालेत. पहिल्या मॅचला आम्ही केलता 67 धावा पहिला बॅटिंग करून आणि आमचं टार्गेट सक्सेस झालं आणि अपोजिट टीमला आम्ही 40वर थांबवलं आणि क्वार्टर फायनलला एंट्री केली होती आणि क्वार्टर फायनल सामन्याला सिच्युएशन अशी झाली की टॉस आम्ही जिंकला आणि मेन म्हणजे बॉलिंग घेतली पहिला बॅटिंग ऑपोजिटला दिली ऑपोजिट संघाने बी 63 धावा केल्या 64 कराय होत्या आणि मॅच एवढी घासाघास झाली लास्ट ओव्हरपर्यंत मॅच गेली आणि त्यात आम्ही मॅच जिंकली बॅटिंग पण लय भारी झाली सगळे खुश आणि तुम्हाला विकेट दुपारी विकेट धावायचं झालं नाही कारण मॅच कंटिन्यू चालू होत्या आत येऊन देत नाहीत तर हाफ विकेट सिमेंट होते त्यामुळं प्लस पॉईंट आहे की आपण सिमेंटवर जास्त खेळतोय आपलं होम पेज सिमेंटवर आहे त्यामुळं प्लस पॉईंट होतं आपल्याला. इकडं हाफ विकेट सिमेंट आहे रॅपिड विकेट आहे पूर्णपणे बॉल पडला की झप्पतीच होते आणि इकडं माती विकेट तर बॅटिंग बी चांगली झाली पब्लिक खुश सगळीच खुश. तर आता जाऊया जरा कपडे बिपडे चेंज करूया आवरूया आणि जाऊया लांब जायचं आहे. आता जायला किती बी वेळ लागू दे काय वाटत नाही पण हारले की घरला कधी पुसते असं होत असते पण आता खुशी पब्लिक बी सगळं खुश झालं सगळ्यांना बॅटिंग आवडली मेहनत करतो त्याचं फळ मिळायला लागले आणि आता आमची गँग पण इथं थांबले सगळे आज चहा बी घ्यायचं कपडे चेंज करायचे आणि इथून पॅक होऊन निघायचं. तर चला जाऊया. आता आवरून फ्रेश होऊन आलो आणि आमची टीम सगळे वडापाव खायला लागले सगळ्यांबरोबर वडापाव खाणार आणि इथून जाणार. आज तर काय जायला भेटणार नाही आज राहायला लागणार आहे आज इथं राहण्याला कारण का सकाळी लवकर मॅच आहे त्यामुळे राहा म्हणाल्यात राहणं भाग आहे जाऊन लवकर येणं होणार नाही तर आता वडापाव खायचा आणि मग इथनं निघायचं. ओके लेट्स गो. तर आता आलो आहे आमच्या मित्रा हर्षद म्हणजे दख्खन पन्हाळा टीमचा मेंटॉर हर्षदच्या घरी आलो आहे आणि आवरून फ्रेश होऊन तेजीच कपडे घालून बसले. सीन असा होता की लवकर खेळून मागं जायचं होतं संध्याकाळपर्यंत पोचलं ह्या हिशोबानं मी माझे खेळायचे कपडे तेवढी घेऊन आलतो बाकीचं काय सामान आणलं नव्हतं पण आता सेमीफायनलला टीम गेली आणि सकाळी लवकर खेळायला बोलवले त्यामुळं घरात जाऊन आवरून जेवून झोपून येऊ शकत तर काय नव्हतं लवकर सकाळी निघायला लागला असता हाल झाला असता ट्रॅव्हलिंगलाही झाला असता त्याचा असर गेमवर पडतोय त्यामुळं ह्याने जाऊन काय दिलं नाही इथंच खेळायला लावले थांबवून मग आता इथंच थांबवले आता आवरून जेवणार आणि जेवण निवांत रेस्ट घेऊन झोपणार. तर आजच्या व्लॉगसाठी इथंच थांबूया राहिलेला व्लॉग हा परत कंटिन्यू करूया म्हणजे वेगळा करूया तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.